नमस्कार, सीमाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी साबुदाणा बटाट्याचे पापड तयार करणार आहे। हे पापड करायला अगदी सोपे आहेत, झटपट होणारे आहेत, शिवाय तळल्यानंतर अगदी छान दुपटीने फुलणारे असे झालेले आहेत। एक पापड आपण तोडून बघूया। वा, मस्त खुसखुशीत असे पापड तयार झालेले आहेत। अगदी हलके आणि जाळीदार झालेले आहेत। चला तर मग आता हे पापड कसे करायचे आहेत ते बघूया। यासाठी मी हा साबुदाणा घेतलेला आहे। हा साबुदाणा या एका भांड्याने मोजून घेतलेला आहे। 2 भांडे साबुदाणा घेतलेला आहे। वजनी प्रमाणात म्हटलं तर हा 1 किलो साबुदाणा आहे। साबुदाणा आपल्याला कोणत्याही एखाद्या भांड्याने मोजून घ्यायचा आहे। आता हा साबुदाणा आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। 2 ते 3 वेळेस पाणी बदलून घ्यायचं आहे आणि हा साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। साबुदाणा मी चांगला स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे। आता ह्यात आपल्याला साबुदाणा भिजवण्यासाठी पाणी घालायचं आहे। आपण नेहमीचा साबुदाणा जसा भिजवतो ना, अगदी तशाच पद्धतीने हा साबुदाणा सुद्धा भिजवायचा आहे। साबुदाण्याच्या वर एखादा इंच पाणी येईल इतपत ह्यात पाणी घालून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आता हा 8 ते 10 तास झाकून ठेवायचा आहे। हा मी रात्री भिजवलेला आहे, त्यामुळे मी हा रात्रभर असाच झाकून ठेवणार आहे। 8-10 तास झालेले आहेत। आता सकाळी आपण आपला साबुदाणा कसा भिजलेला आहे ते बघूया। साबुदाणा चांगला मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे आणि हा अगदी छान सॉफ्ट असा झालेला आहे। इकडे गॅसवर मी एक जाड बुडाचं पातेलं घेतलेलं आहे आणि त्यात आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे। ज्या भांड्यानी साबुदाणा मोजून घेतलेला आहे त्याच भांड्यानी 5 भांडे पाणी घेतलेलं आहे। आपण जेवढा साबुदाणा घेतलेला असेल त्याच्या 5 पट पाणी घ्यायचं आहे। हे पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे। यात मी अगदी छोटासा एक तुरटीचा तुकडा आहे तो टाकून घेते आहे आणि चवीप्रमाणे मीठ आपल्याला थोडं कमीच घालायचं आहे। पापड वाळल्यानंतर ते खारट होण्याची शक्यता असते। आता यावर झाकण ठेवून पाण्याला एक उकळी येऊ द्यायची आहे। पाण्याला चांगली खळखळ अशी उकळी आलेली आहे। आता ह्यात साबुदाणा घालून घेऊया। आपण जो साबुदाणा मोकळा मोकळा करून घेतलेला होता ना, तो यात हळूहळू घालून घ्यायचा आहे। आता हा साबुदाणा आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे। हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे मिश्रण आपल्याला एकसारखं हलवायचं आहे, म्हणजे खाली लागणार नाही। या ठिकाणी मी हे 1.5 किलो बटाटे घेतलेले आहेत आणि यांची सालं काढून घेतलेली आहेत। आता हे बटाटे आपल्याला किसणीवर किसून घ्यायचे आहेत। बटाटे कच्चेच घेतलेले आहेत, हे शिजवलेले नाही आहेत। आता हा जो किस झालेला आहे हा आपल्याला लगेचच पाण्यात घालून घ्यायचा आहे, म्हणजे याचा रंग बदलणार नाही आणि हे काळे पडणार नाहीत। सगळे बटाटे किसून झालेले आहेत। आता ह्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा 2 ते 3 पाण्याने हा बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। यामुळे यातलं स्टार्चचं पाणी निघून जाईल आणि बटाट्याचा किस छान पांढरा शुभ्र होईल। त्यामुळे आपले पापडसुद्धा अगदी छान पांढरे शुभ्र असे होतील। हे करत असताना आपण गॅसवर जो साबुदाणा शिजवायला ठेवलेला आहे ना, तो सुद्धा अधूनमधून हलवत राहायचा आहे, म्हणजे खाली लागणार नाही। साईड बाय साईड आपले दोन्ही कामं अगदी पटकन होतील। आता ह्या स्टेजला आपल्याला आपण जो बटाट्याचा किस करून घेतलेला आहे तो सुद्धा यात टाकून घेऊया। बटाट्याचा किस चांगला पिळून घ्यायचा आहे, म्हणजे सगळं पाणी निघून जाईल आणि नंतर तो यात टाकायचा आहे। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। बटाट्याचा किस चांगला मऊ होईपर्यंत हे मिश्रण शिजवायचं आहे। मिश्रण एकसारखं हलवत राहायचं आहे। आता या मिश्रणाला चांगली उकळी आलेली आहे। हे छान उकळलेलं आहे। असंच आता आपल्याला हे 5 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। 5 मिनिट झालेले आहेत आणि आता हे मिश्रण छान शिजलेलं आहे। तुम्हाला जर पांढरे स्वच्छ पापड आवडत असतील तर तुम्ही ह्या स्टेजला गॅसची फ्लेम बंद करू शकता। इकडे मी 15-20 मिरच्या मिक्सरमध्ये चांगल्या बारीक वाटून घेतलेल्या आहेत, त्या यात घालून घेणार आहे। तुम्ही यात लाल तिखटसुद्धा वापरू शकता। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि गॅसची फ्लेम बंद करूया। यावर झाकण ठेवून हे मिश्रण थंड होऊ देऊया। मिश्रण चांगलं थंड झालेलं आहे।
आता ह्यात मी जिरं घालून घेणार आहे. पाववाटी जिरं घेतलेलं आहे. जिऱ्याचा फ्लेवर या पापडांना खूप छान येतो आणि आपण हे शेवटून घातलेलं आहे की ह्यामुळे आपल्या पापडांचा रंग अजिबात बदलणार नाही, काळपट रंग येणार नाही. आपलं हे मिश्रण अगदी परफेक्ट शिजलेलं आहे. ह्यातला एक बटाट्याचा किस अशा प्रकारे आपण दाबून बघितलेला आहे, तर हा अगदी सॉफ्ट झालेला आहे. सध्या हे मिश्रण थोडं जास्त गरम आहे, तर हे मी एका पातेलीत काढून घेते आहे. इकडे मी टेरेसवर एक प्लॅस्टिकचा पेपर टाकून घेतलेला आहे. आता ह्यावर आपल्याला पळीने हे पळी पापड करायचे आहेत. अशा पद्धतीने हे पापड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे ठेवू शकता किंवा हे तुम्ही पातळसुद्धा करू शकता. अशा पद्धतीने हे पापड आपल्याला घालून घ्यायचे आहेत. अगदी पटापट पापड घालून होतात. हे पापड टाकायला अजिबात वेळ लागत नाही आणि तुम्ही बघू शकता की आपल्या पापडाचा रंग किती सुंदर आलेला आहे. जिऱ्यामुळे ह्याला अगदी हलका असा पिवळा रंग आलेला आहे. मस्तच. या प्रमाणामध्ये जर तुम्ही पापड केले तर तुमचे पापडसुद्धा असे छान चकचकीत होतील, अगदी हलके होतील. तर तुम्ही हे पापड नक्की करून बघा. याशिवाय तुम्हाला आणखीन कोणती पापडाची रेसिपी बघायला आवडेल हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर अशा प्रकारे आपले हे सर्व पापड पटापट असे टाकून झालेले आहेत. आता हे 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचे आहेत. आपले हे पापड आता अगदी छान असे सुकलेले आहेत. 2-3 दिवस हे उन्हात सुकवून घेतलेले आहेत. त्यामुळे आता हे 2-3 वर्षसुद्धा अगदी आरामात टिकतात. संपेपर्यंत हे पापड अजिबात खराब होत नाहीत. आपण जे प्रमाण घेतलेलं होतं त्यात जवळपास 350 पापड झालेले आहेत. आता लगेचच आपण हे पापड तळून बघूया. गॅसवर मी कढईत तेल चांगलं कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि यात आता आपले हे पापड तळून बघायचे आहेत. पापड अगदी छान मस्त फुललेले आहेत. वा, अगदी हलके झालेले आहेत. मस्तच. असेच आणखी थोडे पापड तळून घेऊया. करायला अगदी साधे, सोपे आणि कुणालाही जमतील असे हे पापड आहेत. सर्व पापड तळून झालेले आहेत आणि आपण बघू शकतो की आपला पापड दुप्पटपेक्षाही जास्त फुललेला आहे. मस्त, अगदी हलका आणि जाळीदार झालेला आहे. रंगसुद्धा भन्नाट आलेला आहे. चवीला म्हणाल तर अगदी अप्रतिम झालेला आहे. आपण ह्यात जे मसाले ॲड केलेले आहेत त्यामुळे ह्याची चव अगदी छान आलेली आहे. आता ह्यातला एक पापड आपण तोडून बघूया. आवाजावरून आपल्याला कळेलच की पापड किती खुसखुशीत झालेला आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या मित्रपरिवारात सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह. थँक्यू.